मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शाह मुर्दाबाद। नहीं सहेगा अपमान बाबा का, नहीं सहेगा हिंदुस्तान। बाबा के सम्मान में, बाबा के सम्मान में शासक करायचं काय, शासक करायचं काय। हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। चल 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 डॉक्टर अंबेडकर साहब का जो अपमान तड़ीपार गुंड ने किया है वो उनकी जो मनोबली है, जो उनकी मनोसमति है, इसमें दिखती है वो कि तुम्हारा दिमाग क्या है। आज जो लोग हम हमेशा बार बार कर रहे हैं, इनको घटना का तिरस्कार है, इनको मनोस्मृति लाना है। आज वो मुस्लिम समाज को, माइनॉरिटी समाज को टोच रहे, कल मागरसूरी समाज को टोचेंगे। तो इसलिए आज मैं दुनिया के हर समाज के कौम के लोगों को ऐसा बोलना चाहता हूँ इस माध्यम से कि हर कौम के लोग घटना के आधार करो और घटना के साथ चलो। तर भारतातील प्रत्येक मानवाचा हा अपमान झालेला आहे। ज्या ताकदीने, ज्या माणसांमुळे लोकशाही निर्माण झाली, ज्या व्यक्तीला आज ज्यांच्यामुळे भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वमध्ये सांगितलं जातं की सर्वात उत्तम लोकशाही जर कोणाची असेल ती भारताची लोकशाही आहे। आणि त्या लोकशाहीचे चेअरपर्सन ज्यांनी ती लोकशाही घडवण्यामध्ये पूर्ण ताकद लावली असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अमित शाह सारखा माजी तडीपार व्यक्ती हा विषय मांडतो। याच्या पलीकडे शोकांतिका काहीच नाहीये। आमच्या वतीने ज्या व्यक्तीचा जेवढा दर्जा असतो तो व्यक्ती तेवढाच बोलतो आणि अमित शहानी आज या ठिकाणी हे दाखवलेलं आहे की त्यांची बुद्धिमत्ता केवढी आहे, त्यांचा क्रिमिनल माइंड काय आहे। ज्या माणसांनी आपल्याला लोकशाही दिली, ज्यांच्यामुळे ते त्या हाऊस मध्ये आहे, तडीपार असून सुद्धा त्यांना इलेक्शन लढण्याची परवानगी भेटली, त्यांना तिकडे जाण्याची संधी भेटली, अशा महामानवाबद्दल त्यांनी जे उद्गार केले त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। कारण जनाची नाही तर मनाची लाच त्यांनी ठेवली पाहिजे। आपली पक्षाची बोर्डची भूमिका काय असणार आहे? पक्षाची आम्ही बाबासाहेबांसाठी रस्त्यावरती उतरलेलो आहोत, कारण त्या महामानवामुळे आज गोरगरिबांना न्याय भेटण्याचं काम भेटलेलं आहे। राजा असो का भिकारी असो, त्याचा एकच मत हा सत्ता पलटू शकतो। ही ताकद जर लोकशाहीला कोणी दिली तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली आहे आणि आम्ही त्यांचा अपमान अजिबात सहन करणार नाही। आम्ही रस्त्यावरती उतरू, जेल भरो आंदोलन करू, आम्ही तीव्र आंदोलन वाढू। जेव्हापर्यंत भारतीय जनता पार्टी माफी मागत नाही आम्ही त्यांना सहन करणार नाही। धन्यवाद।